नमस्कार मंडळी, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग आहे ना, म्हणजे कुणालच्या स्कूलमध्ये पालखी सोहळा होता. त्या दिवशी ना पुढचा पार्ट माझा टाकायचा राहून गेला होता. तर म्हटलं आज तो व्हिडिओ शेअर करूया. आणि कसं कुणालचं आणि माझं आहे ना सतत घरामध्ये आहे ना असं मजेशीर किंवा चेष्टा मस्करी किंवा आपण टॉम अँड जेरी सारखं म्हणू शकतो, तसं माझं आणि कुणालचं मी म्हणजे फ्रेंडली नातं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्या दिवशी दुपारी घरी आलेच नव्हते, तर तेच व्हिडिओ माझा शेअर करायचा राहिला होता की कुणालने काय काय केलं पालखी सोहळ्यामध्ये. आणि त्या दिवशी पाऊस वगैरे होता आणि काय काय त्याने म्हणजे हालत करून आली होती. तर या सगळ्या गोष्टी मी त्या दिवशी त्याला विचारले होते. तर असा माझा हा व्हिडिओ टाकायचा राहिला होता. तर चला, सगळ्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला, घरी आले आणि स्वयंपाक वगैरे केला. दुपारी काय घरी येईन म्हटलं होतं, पण मी दुपारी जेवायला पण घरी काय आले नाही. त्यामुळं दुपारी कुणाल आला स्कूलमधनं, काय काय उद्योग केला स्कूलमध्ये सगळं विचारायचं राहिलं. आणि दुपारी कामावर म्हणजे दुपारी घरी जेवायला येते मी, आज आलेच नाही. आणि रात्री आल्यावरती कुणालने काय काय पराक्रम केलाय ते बघितले. आणि मला डोक्याला थोडंसं टेन्शन आलं की दरवर्षी काय होतंय, नवीन कपडे घेतो पांढरे आणि नेहमी चिखलाने भरते, ते चिखलाचे डाग काही जात नाहीत आणि ते कपडे खराब होतात, परत पुढच्या वर्षी नवीन घ्यावे लागतात. तर यावर्षी पण तसंच. यावर्षी तर काय सांगू, टोपी, ते उपरणं आणि कुर्ता धोती काय सोडलं नाही, सगळं चिखलाने भरलंय ना. हा, ते चिखलाचे डाग काढायचं म्हणजे पांढऱ्या कपड्यावर लय अवघड काम आहे. तर असं चला, कशी झाली तुझी पालखी? छान 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 झाली का? तरी बरं, म्हणजे जास्त पाऊस नव्हता, उगी बारीक पाऊस पडत होता. आणि दुपारी मला वाटतंय 2-2:30च्या नंतर जोरात जे पाऊस चालू झाला ते अजून पण चालूच आहे. हे बघा, हे व्हाईटचं जे ऑप्शन आहे ना, तर मी हे पहिल्यांदाच लावलं आहे मशीनमध्ये. आहे ना, मी पांढरे कपडे टाकलेत धुवायला आणि हे व्हाईटचं ऑप्शन मी मशीन घेतल्यापासून पहिल्यांदाच लावलं आहे. आणि हे आहे ना 1 तासाचं होतं, आता 48 मिनिटवरती आलं आहे. तर मशीनचं काय झालं की मशीन अशी आहे बघा चालू आहे. आणि मला वाटतंय मगाशी आहे ना मशीन स्टॉप झाली होती. मी म्हटलं बाबा मशीनला झालं तरी काय, मग मी इथंच थांबले 1-2 मिनटं. तर ह्याचं काय आहे, व्हाईट कपडे आहेत ना, तर मशीन काय करते, थोडं धुते कपडे, असं गोल फिरते, परत 2-3 मिनटं थांबते, परत गोल फिरते, परत 2-3 मिनटं थांबते. मला असं वाटतं थोडं कपडे भिजवते, परत धुते, भिजवते म्हणजे भिजायला टाईम देते, परत धुते, असं काहीतरी चाललंय वाटतं. मी म्हटलं बाबा मशीनला अचानक झालं तरी काय. तर हे असं पहिल्यांदाच मी हे ऑप्शन लावलं आहे व्हाईट कपड्यांचा. कारण कुणालचे पांढरे कपडे जे वारकऱ्याचे घातले होते त्याने, तर ते लेच चिखलाने भरले होते. म्हटलं बघूया मशीनला टाकून कसे निघतायत. तर बघूया, झाल्यावर दाखवते की कसे निघतायत. तर चला, मी म्हटलं होतं ना की मी पांढरे कपडे मशीनला पहिल्यांदाच लावले. तर आता बघूया की मशीनमधनं कपडे कसे निघालेत. कारण 1 तास 10 मिनिट लागलं आहे की कपडे सगळे स्वच्छ व्हायला. तर बघूया कसे निघालेत. कारण चिखलाचे डाग हाताने घासून ना माझा हात दुखायचा, तरी पूर्ण निघत नव्हते, थोडेफार राहतच होते. तर आज बघूया मशीनमध्ये ह्या पांढरे कपडे कसे निघालेत. तर चला, तर एकदम पांढरा शुभ्र असा कपडा निघालाय. तर बघा, एकदम पांढरी शुभ्र धोती एकदम स्वच्छ निघाली आहे. मला वाटत होतं तर मला वाटत होतं स्वच्छ निघतंय की नाही, एकदम पांढरे शुभ्र कपडे निघाले. तर आता बरं वाटतंय मला हे एकदम स्वच्छ बघून. तर हाताने घासून ना माझा हात दुखून जायचा. तर आता दुसरा कुर्ता बघूया. खिशात रुमाल राहिलाय तसंच पोराचा. बघितलंच नाही मी, मला काय माहिती ह्याच्या खिशात रुमाल ठेवलाय किंवा काय.
कुर्ता पण एकदम स्वच्छ आणि पांढरा शुभ्र निघालाय. तर आता मला बरं वाटतंय. तर चला आता अजून बाकीचे पण कपडे आहेत तर बघते आणि पटकन सुकवून घेते. आणि पावसाचं वातावरण आहे तर लवकर कपडे मशीनला लावल्याने लवकर सुकायला टाकले ना तर संध्याकाळपर्यंत चांगले सुकतात. ऑलरेडी कसं आहे, हे निम्म असं घट्ट पिळून काढल्यामुळे ना निम्मे असे सुकल्यासारखेच निघतात, पण पूर्ण संध्याकाळपर्यंत सुकतात. कारण लवकर सुकायला टाकले की रात्रीपर्यंत सगळे मस्त सुकतात आणि आलं की कामावरनं मग मी कपडे वगैरे घरी करत असते. चला तर बाकीचे कपडे मी बघते आणि सुकायला टाकते. टोपीची मात्र वाट लागली आहे. अशी कडक टोपी होती ना ती, मग मी मशीनमध्येच टाकली. तर मशीनमध्ये टाकल्यावर मला वाटलंच होतं की बाबा आता टोपीचं काय हाल होते काय माहिती, पण जी टोपी कडक होती ती अशी आता हे झाली एकदम. तर टोपीची वाट लागलेली आहे. नीट पुसते, इथलं पुसला का? हा पुस. ते शेंगदाणे भाज जरा, चल इकडे काम लावते तुला. का हे घे दर, नीट भाज, नीट भाज. एकच पडले. सांड पहिला भाजायच्या आधी. नाही, भाजायच्या आधी ना सांडून घे मग भाज. काय केवढे भाजले खाऊन बघतो पहिले. अरे तोंडात गरम कशाला घातलं? विचित्रच आहे पोरगं. नाही लागले, जिभेला चटका लागला. जरा नीट भाज इमानदारीनं. ते कसं बापरे सांडतील रे कुणाल. कसं चाललंय बघा. शेंगा भाज म्हटलं त्याला. काय ते स्क्रू ड्रॉवर कसं फिरवते स्क्रू टाईट करायला, तसं फिरवायचं चाललंय. मी आता ऑमलेट बनवणार आहे. कुणाला ऑमलेट बनवायला येते बरं का. मी दुपारी घरी नसते ना तर त्याचं त्यानं बनवून खाते. हे बघ, हे बघ, हे बघ, नुसतं पाडापाडी. कसं आहे मस्त असे फुल शर्ट घातलाय, जीन्स घातलाय. हे कपडे छान दिसतात कुणाल तुला. काय इकडं बघ, हे कपडे छान दिसतात तुला. आणि हे बघ, जरा दाखव तुझे कपडे, इकडे दाखव मला. थांब. हे शर्ट छान दिसतंय तुला. भाज, कामं कर, कामं कर, नाटकं नको करूस. बारीकच ठेव गॅस. हे बघ, उद्यासाठी आहे ना मी त्याला जरा शेंगदाणे भाज म्हणले. उद्या उपवास आहे ना त्यासाठी. तर असे शेंगदाणे आहेत छान. तू ठेव बाबा, माझं काम वाढू नको, मीच करते. सर चल, मी करते. इथं तयारी चालूच आहे माझी. सर मी करते. कुठलं पण एक काढून दाखवू शकतो. कुणाला नको रे. थांब ना, थांब. भाजेल त्या हाताला. नको करू काय. काय आता याला गार करतो. कुणाल शेंगदाण्याला धुतेत का? गार होण्यासाठी. श्री, शेंगदाण्याला धुवत असते का रे? काय होणार धुल्यावर? म्हणजे नरम पडणार ना. अरे एक्सपेरिमेंट आहे. छोट्या पाण्याचा प्रेशर त्याला कसं वाटतं? तर बघा, कधी कधी आहे ना कुणाला मी बारीक सारीक गोष्टी करायला लावत असते. किचनमधले कामं कधी कधी मी त्याला सांगत असते करायला, जेणेकरून त्याला कधी जर समजा गरज पडली तर त्याला सुद्धा ते कामं करता आली पाहिजे. यासाठी सगळीच कामं नाही, पण कधी कधी मी थोडीफार त्याला कामं लावत असते. आणि मागच्या वेळेस बघा मी आजारी होते तर त्याने खिचडी भात केला होता. तर कधी समजा असं गरज पडली तर पोरांना सुद्धा बारीक सारीक गोष्टी किंवा कुठलेही कामं जरा पूर्ण नाही पण थोडीफार तरी करता आली पाहिजे. त्यासाठी मी कुणाला आहे ना
कधी कधी अशी किचनमधले म्हणा किंवा घरातून बाहेरची म्हणा किंवा कुठलेही असे बारीक सारीक कामं मी त्याला करायला सांगत असते. तर असं थोडं थोडं करायला लावल्याने ना पोरांच्या पण त्यांना पण उपयोगाला येतं आणि आपल्या पण उपयोगाला येतं. कधी कधी समजा आपण आजारी असलो, कधी कुठं बाहेर गेलो असलो, घरी लवकर यायला नाही जमलं तर असं तर कुणाला ना थोड्या थोड्या गोष्टी आता जमत आहेत. तर किचनमध्ये सुद्धा आहे ना मुलांना थोड्याफार गोष्टी आल्या पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याला ना सांगत असते आणि इथे तो खूपच जास्त मध्ये मध्ये करत होता, त्यामुळे मी त्याला ना बाहेर जा म्हणून ओरडत होते. काय चाललंय बघा कुणालचं. मी इथं जरा मला थोडे कॉर्न भाजून पाहिजेत म्हणून मी थोडं भाजायला ठेवले. तू काय करायलाच दाखव जरा. पडला त्या कात्रीमध्ये हा कॉर्नचा एक कण घेतलाय आणि त्या गॅसवर भाजायला लागलाय. श्री जा बरं तू तिकडं, मला करू दे स्वयंपाक. श्री आजकाल ना कुणाला लईच मस्ती करायला लागलाय तू. हे बघ कुठं आलं बघ ते. जा गॅस पाशी इथं मस्ती नको करू, जा तिकडे, चल मला करू दे.